देवगाव व लाखनगाव हद्दीतील शिवरस्ता, पानंद रस्ते, जलसिंचन विभागाशी संबंधित प्रश्न, पुनर्वसित कुटुंबांना भूखंड वाटप तसेच महावितरणाच्या विविध अडचणींबाबत आज शासकीय पातळीवर महत्त्वाची बैठक पार पडली आहे. जुन्नर आंबेगाव उपविभागीय कार्यालयात झालेल्या या बैठकीत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी प्रत्यक्ष शासकीय अधिकाऱ्यांसमवेत स्थानिक समस्यांचा सविस्तर पाठपुरावा केला. यापूर्वी गाव स्तरावर ग्रामस्थांशी चर्चा करून मांडण्यात आलेल्या अडचणींवर आज सकारात्मक चर्चा झाली असून त्यावर ठोस उपाययोजना करण्याबाबत विवेक वळसे पाटील यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले आहे. या बैठकीस उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार सचिन वाघ, महावितरणाचे कार्यकारी अभियंता राहुल गवारी, जलसंपदा विभागाचे अधिकारी देवरे, माजी सभापती प्रकाश घोलप, अनिल वाळुंज यांच्यासह देवगाव व लाखनगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी शासकीय पातळीवर सुरू असलेला हा पाठपुरावा नागरिकांसाठी दिलासादायक ठरत असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. एक असाच प्रश्न काठापूरच्या याला आहे. मेन कॅनॉल पासून तिथं चाळीस नाही, काय त्याला गेट नाही. लोक काय करतात, फोडाफोडी करतात ना, वावरातून पाणी कॅनल इन्स्पेक्टर वगैरे असेल ना इरिगेशन. नाही नाही, तिथं आम्हाला गेट पण पाहिजे. पुढं हे करून द्यायला खर्च करायला तयार, पाईपलाईन पुढं काढून घ्यायला परवानगी पाहिजे. लोक वर्गणीतून जर करत असतील तर घेऊन टाका ना, लोकांचा सहभाग आहे. हो, लोक खिशातून पैसे जर देतात तर शासनाच्या विभागांनी उलट आनंदाने त्यांना मदत करायला पाहिजे. तर त्याची एक पायरी तुम्ही काठापूरच्या क्षेत्रामध्ये करायची आहे. अंकुश जाधव म्हणून त्यांच्या क्षेत्रामध्ये करायची. नाही दादा, मग त्या लोकांचे नाव आणि मोबाईल नंबर जर दिले ना सगळे अधिकारी आपले कोणाच द्यायचे मला सांगा, कोण करते कोऑर्डिनेट त्या साहेबांना ते नंबर द्या. हो, आता कसं तुम्ही आता शेवटचा प्रश्न, आपला जो मोठा रस्त्याचं काम चाललेलं आहे ह्यामधलं क्रॉसिंग झालेल्या सगळ्या पाईपलाईन किंवा उभ्या रस्त्याला असलेल्या सगळ्या पाईपलाईन काढून टाकलेल्या आहेत. त्या पाईपलाईन दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना पैसे मिळावेत अशी बऱ्याच लोकांची मागणी आहे. त्या अधिकाऱ्यांशी मी बोललो, ते म्हटले आम्ही मिटिंग घेतो म्हणून. त्यांनी काही मिटिंग घेतली नाही. तुम्ही काय करा, वाटलं तसं एक पत्र देऊन टाका त्यांना, आपण इथं बैठकीला बोलून काय झालं नेमकं म्हणजे पाईपलाईन क्रॉस केलं मोठं काम चालू आहे ना ते. खालून काहीतरी त्यांनी प्रोव्हिजन केलीच असेल ना पाईप घेऊन. आता पहिले जे होते त्यांनी काही कोणाला सूचना दिली नाही, काय नाही काय नाही. त्यांनी काढून घेतलं, सगळ्या पाईपलाईन तुटल्या. कोणाकडे येतो रस्ता करावं लागेल. मला त्यांनी पाईप टाकतायत ते खाली पाईप टाकलेत ना, दादा त्याची दुरुस्ती करायला तर शेतकऱ्याला काहीतरी दिलं पाहिजे ना पैसे. त्याची तरतूद काय आहे संपादनामध्ये? कसं आहे, जमीन संपादित करून जमीनचा मोबदला लोकांना त्याच्यात दुसरं काहीच नाही. पाईपलाईन जर तुमची क्रॉस होत असेल तर फक्त त्याची पाईपलाईनला कुठल्याही प्रकारची बाधा त्यांनी निर्माण करू नये आणि बाधा होत असेल तर करून द्यायचं. कुठले लोक असे काही जरा 2-4 लोकांची नावं यांना तहसीलदारांना दिलं ना, साहेबांना बोलतो मी.